दोन मिनिटं सर्वांना म्हणजे मला आज बोलवत तुम्ही इथे, तर धन्यवाद अमित. अमितनी शॉर्ट मध्ये चांगलं इंट्रोडक्शन करून दिलंय. तसं आपलाच बार आहे आणि आपण सगळ्या एकमेकांना ओळखतो आणि ह्या आपण एकमेकांसोबतच काम करतो रोजच्या रोज. त्याच्यामुळे काय वेगळ्या आयडेंटिफिकेशनची गरज नाहीये, कारण आपण सगळं एकत्र काम करतो. तर लेक्चर फक्त बसून घेतो थोडस. येतो आवाज सगळ्यांना? माईक. आता आज आपण जे जमलो ते प्रायव्हेट कंप्लेंट्स काय ते बघण्यासाठी. नॉर्मली आपण ज्या प्रॅक्टिस करतो असं क्रिमिनल, हे क्रिमिनल प्रॅक्टिसचा विषय आहे. सिव्हिलचे ऍडव्होकेट्स असतील, क्रिमिनलचे ऍडव्होकेट्स असतील, जेव्हा आपण नवीन प्रॅक्टिसमध्ये येतो किंवा नवीन एखादं प्रॅक्टिस जॉईन करतो, तर पहिली जी पायरी आहे, हे प्रायव्हेट कंप्लेंट्स मॅजिस्ट्रेट ट्रायबल कोर्ट्समध्ये जे फाईल करतो आपण कंप्लेंट, ते प्रायव्हेट कंप्लेंट. आता प्रायव्हेट कंप्लेंट हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आपल्या सगळ्या ज्युनियर्सच्या फायद्याचा विषय आहे. तसंच ज्युनियर्सना रोजच्या रोज याचा उपयोग होतो. जे जेएमएफसी मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांना याचा रोजच्या रोज यूज होतो. त्याच्यामुळे हे जे ड्राफ्टिंग ऑफ अ प्रायव्हेट कंप्लेंट आणि ते इश्युअन्स ऑफ प्रोसेस हा खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा विषय आपल्यासाठी. आता आपण सगळे कॉलेजमधून शिकून आलोय. सगळ्यांनी कॉलेजमध्ये 3 वर्ष असतील किंवा 5 वर्ष असतील अभ्यास केला, पुस्तक वाचलं, सीआरपीसी वाचलं, सीआरपीसीचं बीएनएसएस झालं. त्याच्यामध्ये सेक्शन्स चेंज झालेत आणि थोडंसं ऍडिशन झालंय. बाकी सगळ्या गोष्टी तर सेमच आहेत, पण सेक्शन्स चेंज होऊन थोडंसं ऍडिशन झाले आहे. बाकी काही जास्त फरक नाहीये. म्हणजे आपण जे जुने सीआरपीसी ज्यांनी अभ्यास केलाय आणि ज्यांनी बीएनएसएसचा अभ्यास केला, तर दोन्ही याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही. आता आज आपण इथे जे जमलो ते प्रायव्हेट कंप्लेंट कशी असावी आणि प्रायव्हेट कंप्लेंट मध्ये काय असावं हे समजून घेण्यासाठी. सेक्शन्स तर सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे मी तुम्हाला सेक्शन सांगणार, तुम्ही सेक्शन ऐकणार, तर ही गोष्ट आज काय तशी नको आपल्याला. आपण एक प्रॅक्टिकल जो अनुभव येतो कोर्टासमोर, तो प्रॅक्टिकल अनुभव डिस्कस करूया आपण आज. आणि ती करताना म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करताना, प्रायव्हेट कंप्लेंट चालवताना किंवा प्रायव्हेट कंप्लेंटचा इश्यू प्रोसेस होईपर्यंत जो काही टप्पा आहे, त्या टप्प्यात कोर्टाला सामोरं जाताना आपल्याकडे काय असलं पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता पहिल्यांदा ते 199-200 सेक्शन होतं, आता 210 बीएनएसएस पासून चालू झालेले आहे. आता प्रायव्हेट कंप्लेंट म्हटलं की आपल्याला 4 गोष्टी लक्षात येतात की प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे जिथे पोलिसांचा अधिकार नाही, जिथे एक सिस्टीम अशी आहे की पोलीस स्टेशनला आपण जातो, एफआयआर देतो, पोलीस तपास करतात, चौकशी करतात, तपास करतात, आरोपी अटक करतात किंवा जामिनावर सोडतात किंवा कोर्टाकडनं जामीन मंजूर होतो आणि त्यानंतर चार्जशीट येते आणि त्याचे केस चालवतं स्टेट गव्हर्नमेंट. पीपी चालवतात केस, एपीपी चालवतात केस. प्रायव्हेट कंप्लेंट अशी कंप्लेंट आहे की जी एखादा इंडिव्हिज्युअल फाईल करू शकतो आणि कोर्टाकडे फाईल करू शकतो. म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे प्रायव्हेट कंप्लेंटचा की प्रायव्हेट कंप्लेंट विच वी कॅन फाईल बिफोर अ कोर्ट अँड कोर्ट कॅन टेक कॉग्निझन्स ऑफ द कंप्लेंट फॉर विच द कोर्ट अप्लाइज हिज माइंड. याच्यामध्ये कोर्टाकडे 2 बाजू आहेत. म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट का महत्वाची आहे, कारण प्रायव्हेट कंप्लेंट मध्ये 2 अँगल्स आहेत. म्हणजे एखाद्या माणसाची कंप्लेंट घेत नाहीत पोलीस किंवा एखाद्या एनसीज आहेत जे नॉन कॉग्नायझेबल आहेत, ज्याची दखल घेऊ शकत नाही एफआयआर मध्ये, त्या कंप्लेंटसाठी दाद मागण्याची जी काय भूमिका होते ती कोर्टासमोर. आणि दुसरं महत्वाचा उद्देश या प्रायव्हेट कंप्लेंटचा असा आहे की कोर्टाने सुद्धा ते व्हेरीफाय करायची, प्रॉपर आहे का बघायचं, खोटं आहे का, फॉल्स आहे का, फ्रुगस आहे बघायचं आणि त्यानंतर इश्यू प्रोसेस करायचं. म्हणून आपण नेहमी तो शब्द ऐकला असेल, ऍप्लिकेशन ऑफ ज्युडिशियल माइंड. आता साचा बघितला प्रायव्हेट कंप्लेंटचा आपण की प्रायव्हेट कंप्लेंट रिटर्न किंवा तोंडी. पहिला साचा सांगतो तुम्हाला. प्रायव्हेट कंप्लेंट रिटर्न किंवा तोंडी असते. इट कॅन बी रिटर्न और इट कॅन बी ओरल ऑल्सो. तोंडी कंप्लेंट केली जजकडे, दॅट कॅन बी ऑल्सो ट्रीटेड अस अ प्रायव्हेट कंप्लेंट. रिटर्न कंप्लेंट केल्यानंतर कोर्टाने त्याचं कंप्लेंट वाचायची, ते बाकीच्या स्टेप्स वरती व्हेरिफिकेशन घेणार, त्याचं एव्हिडन्स घेणार किंवा इश्यू प्रोसेस करणार त्यानंतर. आणि त्यानंतर हे सगळं व्हेरिफिकेशन घेतल्यानंतर विटनेस लिस्ट, त्याच्यात काय तथ्य आहे की नाही, हे सगळं बघितल्यानंतर द कोर्ट्स कम टू द कन्क्लुजन दॅट देर इज अ मटेरियल इन द केस अँड कोर्ट कॅन इश्यू प्रोसेस. जो 204 होता जुना आणि आता तो सेक्शन इश्यू प्रोसेसचा झाला 227. आधी 204 होता इश्यू प्रोसेस. आता इश्यू प्रोसेसच्या अगोदर काय काय स्टेप्स आहेत आणि काय काय हर्डल्स आहेत. म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक कंप्लेंट फाईल केली की इश्यू प्रोसेस करायची का जजने, तर नाही. तर त्याला टप्पे आहेत.
साधारणतः जी आपण एखादी एनसी बघितली त्या एनसी वरती मागे एन्डॉर्समेंट असते. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत नाही, म्हणजे कॉमन मॅनला काय वाटतं की मी एनसी दिली म्हणजे कंप्लेंट दिली पोलिसांकडे, पण त्या एनसीच्या मागे एक वाक्य असतं की गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा आहे, कोर्टात जाऊन दाद मागण्याची त्याला समज दिली आहे. तर कोर्टात जाऊन दाद मागायची समज म्हणजे काय, यू कॅन गो अँड फाईल अ प्रायव्हेट कंप्लेंट बिफोर द कोर्ट. आणि हिअर कम्स द रोल ऑफ द ऍडव्होकेट who is in the court, who can file a private complaint for such persons in the court. Now this is in respect of NC cases. Now when there is not NC cases, there are session tribal offense also. एखाद्या मोठ्या केसेस सेशन ट्रायबल ऑफेन्स आहे, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करता येते. म्हणजे नुसती एनसी मध्ये प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करायचं असं नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गुन्हा असेल, दखलपात्र, अदखलपात्र, सेशन ट्रायबल, स्पेशल ऍक्ट, अॅट्रॉसिटीज ऍक्ट खायचं आहे, करप्शन ऍक्ट खायचं आहे, पण त्याला निकष आहेत सगळे. आता ते काय निकष आहेत ते आपल्याला समजून घ्यायचंय. पहिले आपण त्या प्रोव्हिजन कडे जायच्या अगोदर आपण एका साध्या कंप्लेंट कडे जाऊ. म्हणजे आता त्या विषयामध्ये अमितनी इन्क्लूड केलं की ड्राफ्टिंग वरती जोर दिला की कंप्लेंटची ड्राफ्ट कशी असावी. कारण बनवतो आपण कंप्लेंट ड्राफ्ट करणं हा पहिला पाया झाला आपला. ड्राफ्टिंग तुमचं चुकलं की पुढे तुमची केस वीक होते, किंवा त्या ड्राफ्टिंग वरती बरंचसं केस तुमची डिपेंड असते. तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे ड्राफ्ट. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट केली असेल, किंवा बऱ्याच जणांनी ड्राफ्ट केली असेल ना आतापर्यंत. खूप जणांनी प्रायव्हेट कंप्लेंट बनवून दाखल केली असेल, किंवा बनवून ड्राफ्टिंग तरी केली असेल. सिनियरकडे असताना सिनियरनी सांगितलं असेल तर ड्राफ्ट बनवला असेल, किंवा स्वतः ड्राफ्ट बनवून दाखवला असेल सिनियरला. तर ही ड्राफ्टिंग कशी असावी प्रायव्हेट कंप्लेंटची. आता बेसिकली आपण मॅजिस्ट्रेट कोर्टातली किंवा सीजीएम कोर्टातली प्रायव्हेट कंप्लेंट बघू. एखादं प्रायव्हेट कंप्लेंट करताना पहिले तर टायटल, म्हणजे इन द कोर्ट ऑफ ऑनरेबल जेएमएफसी फर्स्ट क्लास अलिबाग, किंवा इन द कोर्ट ऑफ ऑनरेबल सीजीएम अलिबाग, अलिबाग येथे मेहरबान चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सो यांच्या न्यायालयात, हा म्हणतो टायटल आपण वरचं हेडलाईन त्याचं. त्यानंतर फिर्यादी कोण आणि आरोपी कोण. फिर्यादी अ ब क कंप्लेनंट वर्सेस XYZ अक्यूज. हा अक्यूज 1, 2, 3, 4 असू शकतो, किती असू शकते डिपेंड अपॉन द केस. ड्राफ्टिंग मध्ये टायटल, त्यानंतर जो येतो तुमचा जी पार्टीसची नावं, पार्टीसच्या नावानंतर येतो तुमचं शॉर्ट टायटल. शॉर्ट टायटल म्हणजे कोणत्या सेक्शन खाली कंप्लेंट करताय तुम्ही, किंवा अंडर विच प्रोव्हिजन द कंप्लेंट हॅज बीन फाईल्ड. सेक्शन नाही टाकला तरी काय फरक नाही पडत, पण आपण सेक्शन टाकतो बिकॉज वी आर इन द कोर्ट टू कन्व्हिन्स द कोर्ट. म्हणजे कोर्टाचं काम सोपं करायचं हे वकिलाचं काम आहे. म्हणजे वकिली म्हणजे काही मोठं रॉकेट सायन्स नाही. वकिली म्हणजे काय आहे की तुम्ही कोर्टाला फक्त सिम्प्लिफाय करून सांगता. तुम्ही जेवढं सिम्प्लिफाय करून कोर्टाला सांगाल तेवढं कोर्ट तुमचं काम पटकन करून घेतं. तुम्हीच तुमची केस कॉम्प्लिकेटेड करून ठेवली की तुमची केस स्पॉइल होते. त्यामुळे आर्ग्युमेंट असो, ड्राफ्टिंग असो, की तुमची केस ही सिम्प्लिफाईड असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. फक्त काही असे अलंकारिक शब्द टाकायची गरज नाही. नाहीतर बरेच जण असे अलंकारिक शब्द टाकतात, असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. आता ही कंप्लेंट कशी असावी, म्हणजे आता आपण म्हणतो की टायटल, पार्टीज, सबटायटल, त्यानंतर येतो इंट्रोडक्शन, छोटासा मसुदा, म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये तो मसुदा येतो. तो मसुदा झाल्यानंतर खाली तुमचे प्रेयर्स येतात. आता तो मसुदा कसा असतो, काय घटना घडला, तो व्हॉट इज द इन्सिडेंट, अलिज्ड इन्सिडेंट किंवा इन्सिडेंट, काय घटना घडली, ती घटना किती तारखेला घडली, टाइम प्लेस इज इम्पॉर्टंट. तिसरा येतं त्याच्यामध्ये ज्युरिस्डिक्शन. ज्युरिस्डिक्शन झाल्यानंतर येतं त्याच्यामध्ये तुमचं काय विटनेस कोण होते का, आणि त्यानंतर येतं तुमचं प्रेयर. आता प्रेयर काय असते की आरोपी विरुद्ध या सेक्शन प्रमाणे आदेशिका जारी होऊन आरोपी विरुद्ध केस चालवण्यात यावी, आरोपीला या कलमामध्ये जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, पुन्हा तो कॉम्पेन्सेशनचा भाग आहे, किंवा फिर्यादीला कॉम्पेन्सेशन देण्यात यावं व इतर योग्य तो न्यायाचे हुकूम करण्यात यावे. तर माझी पहिली तुम्हाला एक हिंट असेल किंवा आयडिया अशी असेल, प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करताना तुम्ही पहिला प्रेयर ड्राफ्ट करा. whenever you are going to draft a private complaint, go from bottom. फर्स्ट लास्ट पेजचा एक तो प्रेयर असतो तुमचा शेवटचा, तुम्हाला काय पाहिजे. नाहीतर काय होतं, ड्राफ्टिंग अशी भरकटत जाते. तुम्ही काय काय घेत बसाल निबंधासारखं, आणि ती भरकटत जाणार तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही ऍडव्होकेट आहात, यू आर नॉट अ लेमॅन. तुम्ही कोणताही प्रायव्हेट माणूस नाही. तुमच्याकडे एखादा माणूस आला, त्याला रेमेडी पाहिजे आणि त्याला ती कंप्लेंट ड्राफ्ट करून पाहिजे. तर ती कंप्लेंट ड्राफ्ट करताना आपण पहिले प्रेयर घेऊन काढायची.
म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल यू शुड बी फिक्स्ड इन युअर माइंड की व्हॉट सेक्शन्स यू हॅव टू इन्वोक. म्हणजे आता मारामारीची सेक्शन झाला तर 323 म्हणजे 118 बीएनएसचा एखाद्या हाताबुक्क्याने मारहाण केली, 118 सेक्शन आहे. 118(1) 326 असेल तर 118(2) 24 118(1) 118(2) जे काय असतील. आता तुम्ही पहिले कोणत्या सेक्शन घ्या, 420 असेल तर आत्ताचा जो सेक्शन आहे बीएनएसचा 318 तो येईल. काय सेक्शन खाली तुम्हाला त्याची कंप्लेंट फाईल करायची आहे, दॅट सेक्शन्स अँड व्हॉट ही हॅज डन, हे तुमचं प्रेयर क्लॉज आली पाहिजे. तर माझी सजेशन असं आहे, म्हणजे हे तुम्हाला कुठच्या बुक्समध्ये मिळणार नाही, हे असं कुठच्याही पुस्तकात लिहिलेलं नसेल. इट इज बाय एक्सपिरियन्स किंवा बाय, कारण हे आपलं असं आहे की नॉलेज आपण जेवढं वाटू सांगू तेवढंच सगळ्यांच्या फायद्याचं असतं. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ड्राफ्ट करताना त्याची प्रेयरचा फ्रेमवर्क ड्राफ्ट करून घ्या. प्रेयर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्यात तुमच्या, आता टायटल आलं, सब टायटल, कोणाला तुम्हाला आरोपी बनवायचं ते आली, नावं आली तुमची, एबीसी कंप्लेनंट, XYZ LMN काय असतील ते सगळे अक्यूज, 1 2 3 4 5 काय असतील ते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या सेक्शन 420 चा गुन्हा आहे, मी 420 असेल किंवा 354 असेल, तो आता बीएनएसचा करस्पॉन्डिंग सेक्शन समजून घ्या थोडंसं. जो 74 75 जो येतो तो बीएनएसचा, आता सोपं वाटावं म्हणून मी आयपीसी सांगतो तुम्हाला, पण तो बीएनएस करस्पॉन्डिंग सेक्शन जो काय असेल तो, एखाद्या चिटिंगची कंप्लेंट आली तुमच्याकडे, चिटिंगच्या अगोदर आपण घेऊ साधं म्हणजे बेसिक घेऊ मारामारीची, म्हणजे ए ने बीला एकाच्या कानाखाली मारला आणि हाताबुक्क्याने मारहाण केली. ते बघणारा माणूस होता सी आणि डी म्हणजे बघितलं. कोणत्याही क्रिमिनल ऑफेन्स मध्ये, कुठचाही क्रिमिनल ऑफेन्स असो, त्यात मेन्स रिया इम्पॉर्टंट असतो. कारण कुठची सेशन केस असो, कुठची मोठी केस असो, त्यात क्रिमिनॉलॉजी शिकताना आपण मेन्स रिया बघतो, क्रिमिनल इंटेन्शन बघतो. तर मोटिव्ह, प्रिपरेशन अँड सबसिक्वेंट कंडक्ट. मोटिव्ह म्हणजे गुन्हा करण्याचा उद्देश, त्याच्यासाठी केलेलं प्रिपरेशन आणि त्याच्यानंतर त्याचं सबसिक्वेंट कंडक्ट, या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. ड्राफ्ट करताना एखादी कंप्लेंट आपण या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेणेकरून ही, कारण आपल्याला ती केस कन्व्हिक्शन पर्यंत घेऊन जायची. एखादी प्रायव्हेट कंप्लेंट कन्व्हिक्शन पर्यंत घेऊन जायचं असेल आपल्याला, तर आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. तर बेसिकली एखादा प्रायव्हेट कंप्लेंट आपण फाईल करताना, साधी कंप्लेंट आहे, ए ने बीला कानफडत मारले, ए ने बीच्या हाताबुक्क्याने मारहाण केली, छातीवर पोटावरती हाताबुक्क्याने मारहाण केली. 323 का मेडिकल सर्टिफिकेटची पण आवश्यकता नाही. आता अशाच प्रकारच्या कंप्लेंट्स येतात आपल्याकडे, जिथे मेडिकल असेल तिकडे मेडिकल. आता 323 पकडून चालू आपण, जिथे मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ए आणि बी मध्ये भांडण झालं, शेताच्या बांधावरनं झालं भांडण, मी शेताच्या बांधावरून जात होतो, आमचा पूर्वीपासून वाद होता शेतीच्या ह्याच्यावरनं किंवा त्या बांधावरनं वाद होता. त्या दिवशी मी जात होतो, समोरनं तो आला, माझे ते पाय काय ठेवलाच बोलला आणि त्यांनी मला हाताबुक्क्याने मारहाण केली. 323 504 506 शिवीगाळी केली, ठार मारण्याची धमकी दिली, 3 गोष्टी झाल्या. 323 504 506. आता कंप्लेंट घेताना हा जो फिर्यादी आहे, हा त्याच्या घरात, त्याच्यात एक बायको आहे, 3 मुलं आहेत, तो तिकडे राहतो, मी माझ्या घरी राहतो, माझ्या घरी एवढी लोक राहतात, मग आमचं एवढ्या वर्षापासून हे आहे, 4 वर्षापूर्वी झालं होतं, 3 वर्षापूर्वी झालं होतं. नो नीड टू राईट इन युअर ड्राफ्ट, कारण तुम्ही जेवढं लिहिता तेवढं तुम्हाला प्रूव्ह करायची गरज असते. तुमची जेवढी चीफ किंवा जेवढी जी कंप्लेंट शॉर्ट असेल तेवढी तुमची केस पक्की होऊन जाते. कारण जे पण आपण लिहितो दॅट वी हॅव टू प्रूव्ह बियॉन्ड रिझनेबल डाऊट. तुम्ही फक्त सांगितलं की आमचं भांडण होतं, तो क्रॉसमध्ये घेईल ना, काय भांडण होतं काय नव्हतं, ही विल ब्रिंग ऑन रेकॉर्ड, तो त्याच्यावरतीच येईल, त्याच्या अगेन्स्ट जाईल ते. तर कंप्लेंट लिहिताना जेवढे शॉर्ट मध्ये प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करता येईल तेवढे शॉर्ट मध्ये ड्राफ्ट करा. म्हणजे दिस इज बेसिक आयडिया और बेसिक ट्रिक म्हणू आपण. तर शॉर्ट मध्ये कंप्लेंट ड्राफ्ट करताना की ए आला, बीच्या शेतात पाय ठेवला, बी आला, बी चिडला आणि बीने त्याला हाताबुक्क्याने मारहाण केली किंवा विनाकारण मारहाण केली. सो दिस वुड बी अ ड्राफ्ट. एका पॅराग्राफचा ड्राफ्ट झाला तुमचा. आणि 504 506 साठी तुम्हाला माहिती आहे, आता आपण प्रत्येक असं म्हटलं असेल, वाचलं असेल की त्यांनी मला कानाखाली मारहाण केली, मी माझ्या मनावर ताबा ठेवला, नाहीतर अन्यथा खूप मोठा प्रकार घडला असता, असं आपण वाचतो की नाही प्रत्येक कंप्लेंट मध्ये. का वाचतो? त्याच्या मागे काहीतरी इंटेन्शन आहे. मग ते 504चं इन्ग्रेडियंट वाचायला पाहिजे तुम्ही. म्हणजे एखादी कंप्लेंट ड्राफ्ट करायच्या अगोदर तुम्ही त्या सेक्शन वाचून काढायचं पूर्ण. त्या सेक्शन, आता मराठीत कंप्लेंट असेल किंवा इंग्लिशमध्ये कंप्लेंट असेल, तुम्ही ड्राफ्ट करताना मराठीत ड्राफ्ट करतोय किंवा इंग्लिशमध्ये, ते तुम्ही सेक्शनचं वाक्य वाचलत ना,
त्या वाक्यातले जे इन्ग्रेडियंट्स असतात ना, ते इन्ग्रेडियंट तुमच्या ड्राफ्टमध्ये आले पाहिजे. एखाद्या 324चा तुम्ही कंप्लेन करायची आहे, तर 324ची कंप्लेन करताना त्याच्या इन्ग्रेडियंट मध्ये जे शब्द आहेत ना, ते शब्द तुम्हाला इथे यूज करता आले पाहिजे. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे झालं 323. 504 506 मध्ये स्पेसिफिकली ते वर्ड अब्युजेस. आता आपण क्रॉसमध्ये विचारतो, क्रॉसमध्ये आरोपीचे वकील विचारतात, बाबा तू काय शिवीगाळ केली सांगितलं होतं का? म्हणजे ऍड वर्बॅटियम जशी जशी काय शिवीगाळ केली होती, फक्त मी काय म्हणतो फिर्यादी मला शिवीगाळ केली, बी हॅज अब्युज्ड मी, बट व्हॉट वर द अब्युजेस दॅट इज नॉट ऑन रेकॉर्ड. त्याच्यामुळे सुद्धा ते 504 प्रूव्ह होत नाही. तर म्हणून प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करता नुसतं शिवीगाळ म्हणायचं नाही, तर काय शिवीगाळ केली दॅट ऍड वर्बॅटियम मध्ये असलं पाहिजे. आता आपल्या मनात असा विचार येईल की मी एनसी कंप्लेंट दिली, एनसी मध्ये पोलिसांनी एवढंच घेऊन घेतलं की मी गेलो, त्यांनी मला शिवीगाळ केली आणि आत्मबुक्याने मारहाण केली. तर एनसी मध्ये जरी ते असलं तरी आपण आपल्या प्रायव्हेट कंप्लेंट मध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो. तर ही झाली तुमची प्रायव्हेट कंप्लेंटची ड्राफ्ट. ही छोट्या मारामारीची केस किंवा स्मॉल ह्याची केस झाली, म्हणजे छोटीशी मारामारीची केस झाली. तर त्या पुढे जाऊन 324 म्हणू आपण की 326 म्हणू आपण, म्हणजे त्या फिर्यादीला जखमा झाल्यात. आता त्या फिर्यादीला जखमा झाल्यानंतर त्याचा फ्रॅक्चर आहे किंवा काय. आता एखाद्या जखमा झाल्या की तो हॉस्पिटलमध्ये जातो, त्याचा मेडिकल लिगल केस होते, एमएलसी. एमएलसी नंतर शक्यतो एफआयआर होतेच, पण शक्यतो एफआयआर नाही झाली, पोलिसांनी एफआयआर नाही घेतली, त्याचं कॉग्निझन्स नाही घेतलं, तर वी हॅव अ राईट टू फाईल अ प्रायव्हेट कंप्लेंट. किंवा मला मारहाण झाली आहे काठीने आणि पोलिसांनी फक्त एनसी घेऊन घेतली आहे, तर माय ग्रीव्हियन्स इज दॅट आय कॅन गो कम टू द कोर्ट, आय कॅन फाईल अ कंप्लेंट अंडर सेक्शन 324 ऑफ आयपीसी और दॅट सेक्शन 118 ऑफ बीएनएस. Now in this situation, with your private complaint, you have to annex that medical certificate. म्हणजे तुमचे प्रायव्हेट कंप्लेंटचा ड्राफ्ट झाला, ड्राफ्ट सोबत तुमचे अनेक्स्चर्स असले पाहिजे. तुम्ही काय रिगाय करता त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्या ड्राफ्ट सोबत कंप्लेंट सोबत असले पाहिजे. कारण फार फार तर काय मेडिकल केलं तुम्ही, तुमच्याकडे मेडिकलचा कागद नाहीये, डॉक्टरांनी दिला नाही तुम्हाला, मेनी केसेस मध्ये डॉक्टर देत नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे की मेडिकल सर्टिफिकेट आहे, तर यू कॅन हॅव युअर तुमच्या डिस्चार्ज कार्डवरती एमएलसी नंबर असतो किंवा तो नंबर असतो त्यांचा रजिस्टरचा नंबर, तो टाकू शकता. यू कॅन कॉल डॉक्टर फॉर द एव्हिडन्स. तर हे झालं तुमचं ड्राफ्टिंग. तिसरा पार्ट बघा त्या ड्राफ्टिंग मध्ये, डेट, टाइम आणि प्लेस. आता हे का महत्वाचं आहे, डेट, टाइम आणि प्लेस. तुम्ही कधीही, आता सिव्हिलचं असेल तर इश्यूज फ्रेम होतात, क्रिमिनलचं केस असेल तर जेव्हा केस सुरुवात व्हायच्या अगोदर काय होतं, चार्ज फ्रेम होतं. म्हणजे एखाद्या आरोपीवरती चार्ज ठेवला जातो, चार्ज, की तू अशा अशा दिवशी, अशा अशा वेळी, अशा अशा ठिकाणी असं असं काम केलेलं आहेस, म्हणजे किंवा असा असा गुन्हा केला आहेस, तुला गुन्हा कबूल आहे का. ही सेज दॅट आय डोंट प्लीड गिल्टी अँड द केस इज प्रोसिडेड फॉर द ट्रायल. सो द बेसिक थिंग इज दॅट चार्ज, फ्रेमिंग ऑफ चार्ज. म्हणजे आपण जे काही क्रिमिनल कंप्लेंट करतो, क्रिमिनल केस प्रूव्ह करतो आपला, हे सगळं चार्जच्या भोवती फिरतं. तर हा चार्ज कसा असतो, तुम्ही तुमच्या आयपीसी किंवा बीएनएसच्या खाली प्रत्येक सेक्शनच्या खाली चार्ज लिहिला असतो, तुम्ही वाचलात त्याचा चार्ज, की तुम्ही वाचायचं, प्रत्येक तुमच्या हातात एक स्वतःचं बीएनएस किंवा हे असलं पाहिजे 3-in-1, त्या सेक्शनच्या खाली चार्ज असतो. अँड इन दॅट चार्ज द फर्स्ट थिंग इज दॅट ऑन दिस टाइम, दिस प्लेस, डेट, टाइम अँड प्लेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर प्रूव्हिंग एनी केस. तुम्ही अख्खी कंप्लेंट लिहिलीत, मी होतो, मला कानाखाली मारले त्यांनी आणि मला दुखापत केली, माझी केस आहे, पण तुमच्या ड्राफ्ट मध्ये किती तारखेला, किती वाजता आणि कुठे, हा 3 गोष्टी नसतील तर युअर केस विल बी फेल. तुमची केस डिसमिस होऊ शकते किंवा पुढे जाऊन ते ऍक्विटल होऊ शकते, किंवा तुमच्या केसमध्ये इश्यू प्रोसेस होणार नाही, म्हणजे प्रोसेस इश्यूज होणार नाही, कोर्ट कॉग्निझन्स घेणार नाही. तर त्यामुळे तुमचं टाइम, डेट आणि प्लेस, त्याचा एक तो छोटा पॅरा असतो, तो महत्वाचा असला पाहिजे स्टार्टिंगला. घटना या तारखेला इतक्या वाजता घडली, या ठिकाणी घडली. कारण तुम्ही बघितलं असेल, डिफेन्सचे जे वकील असतात किंवा आपण डिफेन्समध्ये काम करताना आपण क्रॉस घेताना स्पॉट बदलला, म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे मी क्रॉस मध्ये याचा स्पॉट बदलून टाकला, भांडण कुठे झालं अंगणात, हा म्हणतो शेतात झालं भांडण. आता याचा बेनिफिट कोणाला मिळतो, आरोपीला. तर यासाठी त्या माणसाला त्याच्या कंप्लेंटमध्ये पूर्वीपासूनच त्याचं डेट, टाइम आणि प्लेस असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ड्राफ्टिंग मध्ये सर्वात मोठा मुद्दा असेल तो डेट, टाइम आणि प्लेस. यात चूक होता कामा नये.
डेट टाइम प्लेस मध्ये चूक होता कामा नये. तुमची जी कंप्लेंट असेल ती शॉर्ट असली पाहिजे. जितकी शॉर्ट असली तेवढी तुमची कंप्लेंट चांगली, मी म्हणेन असं. तर शॉर्ट स्टोरी असली पाहिजे, स्टोरी शॉर्ट असली पाहिजे. एकदम मोठी खापट पसारा स्टोरी द्यायची गरज नाही. आता 8 पाण्याची प्रायव्हेट कंप्लेंट द्यायची गरज नाही. ते सिद्ध करताना तुम्हाला सिद्ध करायची आहे किंवा तुम्हालाच ते मॅजिस्ट्रेटला इश्यू प्रोसेसच्या आधी पटवून द्यायचंय की हे बरोबर आहे म्हणून आपल्याला. कारण मॅजिस्ट्रेट इश्यू प्रोसेस काय आहे, इश्यू प्रोसेस आपण ऐकतो, इश्यू प्रोसेस इश्यू प्रोसेस. इश्यू प्रोसेस म्हणजे काय सांगता येईल कोणाला? इश्यू प्रोसेस म्हणजे काय? मी जजकडे कंप्लेंट दिली की मी कंप्लेनंट आहे, मला बी ने मारहाण केली, मी जजला सांगतोय दिस इज माय कंप्लेंट. जज वाचतो, जजला पटतं की येस बी ने याला मारहाण केलेली आहे. जजचं समाधान होतं, त्याला म्हणतो प्रायमा फेसी समाधान. म्हणजे म्हणतो ना आपण प्रथमदर्शी जजला वाटतं की हे खरं बोलतोय, ते बी ने याला कानाखाली मारहाण केली आहे, तर मी बी ला समन्स काढतो कोर्टात, ये बाबा तू उत्तर दे, जामीन दे किंवा या केस चालू आहे तुझी, ते समन्स काढतो. ह्याला म्हणतात इश्यू प्रोसेस. प्रोसेस इश्यू करणं त्याच्या विरुद्ध म्हणजे त्या आरोपीला समन्स काढणं. आता हे समन्स काढेपर्यंत त्या कोर्टाला प्रायमा फेसी पटवून द्यायचं, बियॉन्ड रिझनेबल डाऊट नाही, प्रायमा फेसी कोर्टाला पटलं पाहिजे की गुन्हा घडलाय. त्यासाठी आपला हा सगळा खटाटोप आहे. तर त्यासाठीच माझं असं म्हणणं आहे की प्रायमा फेसी गुन्हा घडला हे जजला पटकन समजलं पाहिजे. त्याच्यामुळे आपली कंप्लेंट एकदम शॉर्ट. जज काय बघणार, डेट टाइम प्लेस आणि म्हटलंय का कुठे आहे ते. तिसरी गोष्ट म्हणणार जज की ज्युरिस्डिक्शन आहे का, म्हणजे घटना घडली असेल पेनमध्ये आणि मी अलिबागमध्ये राहतो, म्हणजे पेनमध्ये मला मारहाण झाली, पेनमध्ये माझा कोणाशी वाद झाला, पेनमध्ये मला मारहाण झाली आणि मी अलिबागमध्ये येऊन प्रायव्हेट कंप्लेंट करतो जजला, मग त्याचं ज्युरिडिक्शन आहे का या जेएमएफसीला? निश्चितच नाही. तर त्यासाठी प्रोसिजर आहे, जेएमएफसी काय करेल त्या बैच्यामध्ये. पण ती प्रोसेस वाढणार, आपलं काम वाढणार आणि मग पुन्हा आपण पेनला जाणार. म्हणजे एखाद्या माणसाला पेनमध्ये मारहाण झाली, त्याने अलिबागच्या जेएमएफसी कडे कंप्लेंट दिली, देऊ शकतो कंप्लेंट, फाईल केलं, मी जज आहे, मी जजनी बघितलं की बाबा याला तर मारहाण झाले पेनमध्ये, आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये कुठेच नाही. तर जजनी त्याची एन्डोर्समेंट करायची असते की बाबा हे माझ्या ज्युरिडिक्शन बसत नाही आणि रिटर्न ऑफ कंप्लेंट त्याला द्यायची की प्रॉपर कोर्टामध्ये जाऊन फाईल कर. मग हे कोणाचं काम वाढलं? आपलंच काम वाढलं. तर म्हणून प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करताना पहिले ज्युरिडिक्शन सुद्धा तपासायची जबाबदारी आपली आहे. म्हणजे एखादा गुन्हा घडला की मग ते कुठे घडलाय, या कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं का, तर ज्युरिडिक्शन इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट थिंग इन अ प्रायव्हेट कंप्लेंट. तिसरी महत्वाची, अजून चौथी महत्वाची गोष्ट झाली, तुमचं प्रायव्हेट कंप्लेंट मधलं इन्ग्रेडियंट झालं, ज्युरिडिक्शन झालं, डेट टाइम प्लेस काय झालं, गुन्ह्यातले इन्ग्रेडियंट झाले. आता हे झाल्यानंतर तुम्हाला तुमची केस प्रूव्ह करायची आहे पुढे. तर तुम्हाला तिथे कोण साक्षीदार असेल तर साक्षीदाराचं नाव असेल तर उल्लेख करून टाका त्याच्यात की घटना घडताना या साक्षीदारांनी बघितलं. त्याची तुम्हाला यादी द्यावी लागते, साक्षीदार यादी, विटनेस लिस्ट, की मी कोण साक्षीदार तपासणार आहे. कारण तुम्ही ऍडव्होकेट म्हणून तुमचा कंट्रोल असणार आहे या केसवरती. एखाद्या पोलीस केसमध्ये, म्हणजे अदर दॅन पोलीस रिपोर्ट केस आहे, पोलीस केसमध्ये पोलीस जे काय चार्जशीट फाईल करतील, त्यानंतर पोलीस साक्षीदार तपासतील, त्यांचा आयो तपासेल, त्यांचं ते विटनेस लिस्ट असते. ही प्रायव्हेट कंप्लेंट तुमची आहे, तुम्ही फाईल करता एखाद्यासाठी, तर ह्याच्यामध्ये कोण विटनेस तपासायचे आपल्याला, याची सगळ्याची लिस्ट आपल्याकडे तयार असली पाहिजे. विदाऊट विटनेस लिस्ट मॅजिस्ट्रेटला समन्स काढता येत नाही, अशी तरतूद आहे कायद्यामध्ये. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही असं करून घ्याल, विटनेस लिस्टच देणार नाही, कोण तपासणार, भले तुम्ही एकट्याला तपासणार असाल, कोणी विटनेस नाही, मी स्वतःला तपासणार आहे. यू हॅव टू गिव्ह इन रायटिंग दॅट आय एम गोइंग टू एक्झामिन माय सेल्फ. Whom witness you are going to examine? Me, one eyewitness, one doctor, or one police where I have given the NC. तर जे काही विटनेस तपासणारा त्याची यादी ही देणं खूप गरजेचं आहे. आणि ती यादी नसेल तर तुमच्या त्या सेक्शन मध्ये 204चा, म्हणजे आत्ताचा तो 227 का 26, त्या सेक्शन मध्ये 27 227, या 227 मध्ये विटनेस लिस्ट नसेल तर ती केसमध्ये इश्यू प्रोसेस करता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे विटनेस लिस्ट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट प्रायव्हेट कंप्लेंट. म्हणजे तुमचं ते आलं विटनेस लिस्ट आलं, अनेक्स्चर आलं, आणि त्या कंप्लेंट संपली की खाली तुमचं व्हेरिफिकेशन असलं पाहिजे. कारण ही प्रायव्हेट कंप्लेंट आहे तुमची, प्रायव्हेट कंप्लेंट का तुमचं असलं पाहिजे व्हेरिफिकेशन. आता आपण पुढच्या टप्प्याला जायच्या आधी इश्यू प्रोसेस म्हणजे काय, इश्यू प्रोसेस म्हणजे काय, की मला वाटलं की बाबा
323चा गुन्हा आहे किंवा 138चा गुन्हा आहे, चेक बाउन्स, हे समन्स केस आहे, तर मॅजिस्ट्रेट कॅन इश्यू डायरेक्टली समन्स. म्हणजे प्रायमा फेसी त्याला वाटलं, मॅजिस्ट्रेटला वाटलं प्रायमा फेसी ऑफेन्स इज मेड आउट अँड ही कॅन इश्यू समन्स. वॉरंट असेल तर ही कॅन इश्यू वॉरंट ऑल्सो, ऑर ही कॅन इफ नेसेसरी फाइल्स इट ही कॅन इश्यू वॉरंट. आता सर्वात मोठा मुद्दा जो आहे 227(2), नो समन्स और वॉरंट शॅल बी इश्यूड अगेन्स्ट द अक्यूज अंडर सबसेक्शन 1 अंटिल द लिस्ट ऑफ द प्रोसिक्युशन विटनेस हॅज बीन फाइल्ड. म्हणजे तुम्ही जर विटनेस लिस्ट देत नसाल तर मॅजिस्ट्रेट त्या समन्स काढण्यासाठी बांधील नाही. इथे कुठे फसतो आपण कंप्लेंट दाखल करतो आणि मॅजिस्ट्रेटने सुद्धा बाय मेकॅनिकल वे मॅजिस्ट्रेटने जाऊन इश्यू प्रोसेस करून टाकलं. तुम्ही खुश झालात की झालं इश्यू प्रोसेस, आरोपीला समन्स गेलं. मग आरोपी काय करतो, अक्यूज ही गोज टू सेशन्स कोर्ट, ही चॅलेंज द ऑर्डर अंडर रिव्हिजन. आणि रिव्हिजन मध्ये कायद्याचा मुद्दा फक्त चालतो, तिकडे फॅक्ट्स बघत नाही, तिकडे ओनली लॉ पॉइंट्स बघतात. आता लॉ पॉइंट मध्ये आरोपीच्या वकिलीने दाखवलं बघा मॅजिस्ट्रेट साहेबांनी विटनेस लिस्ट नसताना इश्यू प्रोसेस केलं, मग तुमची कंप्लेंट होते डिसमिस, मॅजिस्ट्रेटची ऑर्डर सेट असाइड होते किंवा मॅजिस्ट्रेटकडे मॅटर ते पुन्हा रिसेंड केलं जातं फॉर पासिंग द ऑर्डर्स अगेन. तर याच्यामुळे हे सगळा त्रास पुन्हा आपल्याला होतो. त्याच्यामुळे ही काळजी आपण ड्राफ्टिंगच्या वेळी घ्यायची आहे की विटनेस लिस्ट हे देण्याचं खूप महत्वाचं. बऱ्याच मी कंप्लेंट्स बघितल्या की बऱ्याचशा कंप्लेंटमध्ये विटनेस लिस्ट देण्याचं राहून जातं आपल्याकडनं, डेट टाइम प्लेस राहून जातं गुन्ह्याचा, कुठे घडलं, कधी घडलं आणि कसं घडलं, डेट टाइम अँड प्लेस, दॅट स्पॉट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे सगळं आपल्याकडनं नेहमी राहतं. या चुका आमच्याकडनं पण झाल्यात, तुमच्याकडनं पण झाल्या असतील किंवा नवीन जे आहेत त्यांच्याकडनं होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी ते लक्ष दिलं पाहिजे. दुसरं महत्वाचं असं आहे की आता तो मॅजिस्ट्रेट त्या समन्स सोबत त्याची कॉपी पाठवेल. आता आपल्याकडे प्रोसेस फी नाहीये म्हणून, नाही तर प्रोसेस फी भरली नाही तर ते तरी सुद्धा नाही करतायत. आता इश्यू प्रोसेस हा शेवटचा टप्पा झाला. आता इश्यू प्रोसेस होईपर्यंत त्या कंप्लेंटला कोणत्या कोणत्या अग्निपरीक्षेतनं जावं लागतं, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि त्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागते कारण वी आर द ऑथर ऑफ दॅट कंप्लेंट. आज आपण आपला क्लायंट आहे, आवर क्लायंट इज रिलाइड अपॉन अस, तो आपल्यावरती अवलंबून तो कंप्लेंट दाखल करतो. त्याच्यामुळे त्यात कुठेही चूक होता कामा नये, आपल्याकडनं कोणती चूक राहता कामा नये, या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं असतं. आता 138 तर बऱ्याच जणांनी फाईल केलं असेल. 138च्या कंप्लेंट्स ज्या ते पण प्रायव्हेट कंप्लेंट मध्येच मोडल्या जातात. आता 138ची कंप्लेंट पण तशीच आहे. 138च्या कंप्लेंट मध्ये पण आपण म्हणतो की कोणी त्यांनी चेक दिला, चेक हे झाला, चेक बाउन्स झाला, चेक बाउन्स नोटीस पाठवली, नोटीस पाठवल्यानंतर या तारखेला त्यांनी इतक्या दिवसात पैसे दिले नाही, त्याच्यामुळे वी आर फायलिंग दिस प्रायव्हेट कंप्लेंट. मॅजिस्ट्रेट काय करतो त्याच्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन घेतो, कोणाचं कंप्लेंटचं व्हेरिफिकेशन घेतो. व्हेरिफिकेशन शुड बी इन रायटिंग, त्याला विचारतो काय काय झालं. म्हणजे आजकाल ते टाईप ऍफिडेव्हिट दिलं तरी चालतं 138 साठी, प्रायव्हेट कंप्लेंटसाठी नाही. तर असं मॅजिस्ट्रेट ऐकून घेतो, त्याच्यावर मॅजिस्ट्रेटची सही करतो आणि मॅजिस्ट्रेट मग त्याच्यावरती आदेशिका जाहीर करतो. आदेशिका म्हणजे मराठी शब्द आहे इश्यू प्रोसेससाठी आदेशिका जाहीर करणं. मग आदेशिका म्हणजे त्याला समन्स काढतो. आता यासाठी बऱ्याचशा स्टेप्स आहेत पुन्हा. आता 202 होता जो सीआरपीसीचा, जो आता झालाय 225 बीएनएसचा. आता या इश्यू प्रोसेस व्हायच्या अगोदर पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रायव्हेट कंप्लेंट समजलं ना कसं ड्राफ्ट करायचं. आता कोणाला काही शंका आहेत का त्याच्यामध्ये? कारण शंका आधी कधी येतील आता पुढे जेव्हा ह्या सगळ्या सिंपल कंप्लेंट झाल्या. आता जेव्हा गव्हर्नमेंट सर्वंट असतो किंवा जेव्हा एखादा आउटसाइड ज्युरिडिक्शनचा असतं विषय, तेव्हा कसं म्हणजे अक्यूज इज रिसाइडिंग आउटसाइड द ज्युरिडिक्शन, तेव्हा काय करायचं या सगळ्या गोष्टी असतात. आता पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस म्हणजे सिंपल काय, मी जज आहे, माझ्याकडे कंप्लेंट आली, मी कंप्लेंट वाचली, त्याला विचारावं काय काय घडलं, तो बोलला काय काय घडलं, मी जजनी रेकॉर्ड केलं, त्याचे कागद बघितले, जजला प्रायमा फेसी समजलं की येस गुन्हा घडलाय, इश्यू प्रोसेस केली, तुमची संपलं प्रायव्हेट कंप्लेंट, दिस इज युअर प्रायव्हेट कंप्लेंट. पण आता त्यात सुद्धा बार आहे, आता पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस. जज कधी कधी थांबतो, थोडा ब्रेक लावतो, म्हणजे हे प्रायमा फेसी डायरेक्ट तो इश्यू प्रोसेस करत नाही, ही स्टॉप्स आणि इथे आपली जबाबदारी वाढते. आता हे कधी सांगितलंय जजनं थांबायला, कायद्याने सांगितले कधी? कारण कायद्यावर सुद्धा देर इज अ ऑब्लिगेशन ऑन द लॉ ऑल्सो दॅट फॉल्स कंप्लेंट शुड नॉट बी देअर. False complaint should not be there and therefore this obligation is also there on the judge, and for which what does the judge do? आता मी राहतो ए राहतो अलिबाग मध्ये, बी राहतो पेन मध्ये, ए आणि बी ची दुश्मनी आहे,
आता बीला पेनवरनं आणायचं अलिबागला, किंवा तो मुंबईत राहत असेल किंवा कलकत्तामध्ये राहत असेल बी. आता एला बी बद्दल काहीतरी, एच्या मनात बी बद्दल काहीतरी वाईट आहे, बीला त्रास द्यायचा आहे. म्हणजे आता काय काय क्लायंट आजकाल क्लायंट वाचून येतात की साहेब त्रास द्यायचा म्हणून प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करा, अशी पण लोक येतात. तर त्रास देण्यासाठी तो काय करतो की तो आरोपी राहतो कलकत्त्यामध्ये किंवा मुंबईत, तो कंप्लेंट फाईल करतो अलिबागमध्ये आणि सांगतो की अलिबागमध्ये या दिवशी इतक्या वाजता आला होता आणि यांनी मला मारहाण केली किंवा काय चिटिंगचा ऑफेन्स चिटिंग केलं. पण अक्यूज इज रिसाइडिंग आउटसाइड द ज्युरिस्डिक्शन ऑफ दिस कोर्ट. आता जेव्हा एखाद्या जजकडे अशी एखादी कंप्लेंट असणार आहे तुमची, ऍट दॅट टाइम द इश्युअन्स ऑफ प्रोसेस इज पोस्टपोन्ड, म्हणजे त्याला ब्रेक लावतो. तो काय करतो की तो एकतर त्या कंप्लेंटची स्वतः एन्क्वायरी करेल जज, किंवा पोलिसांकडनं एन्क्वायरी करेल, म्हणजे 202चा रिपोर्ट मागवेल पोलिसांकडनं की याच्यामध्ये काय, किंवा एनी थर्ड पर्सनला सांगेल की याची एन्क्वायरी करा. थर्ड पर्सन हा कोणी असू शकतो, थर्ड पर्सन पोलीस असला पाहिजे असं काय नाही, किंवा कंप्लेंट असला पाहिजे असं काय नाही. तर ही जी पद्धत आहे की एखादा आरोपी हा आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर राहतोय, तर ऍट दॅट टाइम ती कंप्लेंट करताना या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस तिकडे थांबतं. लक्षात आलं ना. म्हणजे तुम्ही सुद्धा आरोपी म्हणून काम करताना बघायला पाहिजे की मला एखादा समन्स आलं, आता माझा आरोपी राहतो मुंबईत, फिर्यादीने अलिबागमध्ये कंप्लेंट दाखल केली आहे, तर माझ्याकडे पहिली रेमेडी आहे की मी लगेच त्याच्या अगेन्स्ट मी जायचं आणि रिव्हिजन फाईल करायचं. कारण मॅजिस्ट्रेटनी ती काय स्टेप फॉलो नाही केली, मॅजिस्ट्रेटनी त्याची एन्क्वायरी नाही केली. दॅट कॅन बी अ गुड ग्राउंड फॉर अस टू चॅलेंज दॅट ऑर्डर बिफोर द सेशन्स कोर्ट. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की हे पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस झालं की नाही, म्हणजे बघायला पाहिजे की नाही. तर आपण सुद्धा आपली जबाबदारी आहे, कंप्लेंट दाखल करताना जर आपण बघितलं की हा बाहेर राहणारा माणूस आहे, तर कोर्टाला सांगायचं की दिस, म्हणजे आपण लक्षात आणून द्यायचं, जेणेकरून आपली ती स्टेप्स फॉलो झाल्या पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होईल, इश्यू प्रोसेस होईल, आपण आता समाधानी, इश्यू प्रोसेस झाला, मग तो फिर्यादी आरोपी आला, त्या आरोपीने चॅलेंज केली ऑर्डर, सेट असाइड झालं, पुन्हा तो ताप आपल्याला, किंवा तो क्लायंट सांगणार की तुम्ही बघितलं नाहीत का, बरोबर नाही केली तो ऑर्डर, पण तात्पुरता आपण समाधानी असतो की नाही इश्यू प्रोसेस झाली. तर ती काळजी आपण घ्यायची आहे की आरोपी जर बाहेरचा राहणार असेल तर कोर्टाकडनं ते 202च्या स्टेप्स फॉलो करून घ्यायच्या. तर हे 202चं जे आहे, म्हणजे 225चं मध्ये 225च्या 1 मध्ये असं म्हटलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सेशन ट्रायबल ऑफेन्स असेल तर, म्हणजे आता मी एखाद्याने माझी प्रायव्हेट कंप्लेंट आहे की मी पोलिसांना जाऊन सांगतोय की या माणसाने मला 307चा गुन्हा बघू आपण, 307 म्हणजे 109 ना, आता काय तो 307चा गुन्हा आयपीसीचा, म्हणजे अटेम्प्ट टू कमिट मर्डर, ठार मारण्याचा प्रयत्न केला. आता एखाद्या माणसाने माझ्यावरती फायरिंग केली किंवा एखाद्या माणसाने तलवार फिरवली माझ्या डोक्यावरनं, मी वाकलो आणि वाचलो, मला जखम झाली नाही कुठंच, बट दॅट असॉल्ट वॉज विथ द इंटेंट टू किल मी. म्हणजे तो असॉल्ट जो आहे मला मारण्याचा, तो मला ठार मारण्याच्या उद्देशाने केला होता, आणि ठार मारण्याच्या उद्देशाने केला असल्यामुळे तो 307 खालचा ऑफेन्स आहे. मी पोलीस स्टेशन जातो, पोलीस काय एफआयआर घेत नाहीत माझी, कुठे तुम्हाला जखम नाही, काय नाही, कशी काय एफआयआर. पण आपण कायद्याचे अभ्यासक आहोत, आपल्याला माहिती आहे 307 मध्ये 2 पार्ट आहेत, 1 आणि 2. जर जखम नसेल झाली तर शिक्षा 10 वर्षापर्यंत आहे, जखम झाली असेल तर शिक्षा लाईफ पर्यंत आहे. 307 मध्ये 2 भाग आहेत. म्हणजे एखाद्याच्या मुंडकं छाटण्यासाठी तलवार उघडली आणि तलवार फिरवली मुंडकं छाटण्यासाठी, आणि ह्यांनी स्वतःला वाचवलं, ह्याला कुठेच जखम झाली नाही, तरी तो 307चा गुन्हा बनतो. आणि मला याची प्रायव्हेट कंप्लेंट करायची आहे, मी प्रायव्हेट कंप्लेंट बनवलं. आता आपल्या बीएनएस मध्ये असं आहे की कोणत्याही सेशन कोर्टने कधी कॉग्निझन्स घ्यायचं आणि मॅजिस्ट्रेटने कधी कॉग्निझन्स घ्यायचं. सेशन कोर्टने त्याच्याकडे केस कमिट होऊन आल्यानंतरच कॉग्निझन्स घ्यायचं, मॅजिस्ट्रेटने सुरुवातीला कॉग्निझन्स घ्यायचं. आता काही एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे जसं अँटी करप्शनच्या केसेस आहेत किंवा पॉक्सोच्या केसेस आहेत, स्पेशल ऍक्टच्या, अॅट्रॉसिटीच्या, ते त्याचं रिमांड सगळं सेशन कोर्टाकडे जातं. पण या बाकीच्या ज्या केसेस आहेत त्या सगळ्या मॅजिस्ट्रेटनी पहिले कॉग्निझन्स घ्यायचं आहे आणि कमिट करायचं आहे, आणि सेशन ट्रायबल असेल तर, आणि मग सेशन जजनी कॉग्निझन्स घ्यायचं. तर मी जेव्हा ही प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्ट करतो, 3 आय विटनेस आहेत, 3 आय विटनेसनी बघितले की माझ्या मुंडकं छाटण्यासाठी तलवार एक फिरवली जोरात, आणि फिरवल्यानंतर मी वाचलो आणि मला जखम झाली नाही कुठे, पण माझ्यावर तो इट वॉज अटेम्प्ट टू माय लाईफ, 307चा ऑफेन्स. आता 307चा ऑफेन्स आल्यानंतर मॅजिस्ट्रेटने बघितलं, नाही हा म्हणतोय ते बरोबर आहे, 3 साक्षीदारांची नावं पण त्यांनी घेतली आहेत,
आणि मी इश्यू प्रोसेस करतो, तर हे चुकीचं होऊन जातं. मॅजिस्ट्रेट इन सेशन ट्रायबल ऑफेन्स मध्ये डायरेक्ट इश्यू प्रोसेस करू शकत नाही. मग इथे तो पुन्हा पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस म्हणजे 225 जो सेक्शन आहे तो पिक्चर मध्ये येतो. व्हॉट मॅजिस्ट्रेट हॅज टू डू किंवा व्हॉट केअर वी हॅव टू टेक वाईल फायलिंग द सेशन ट्रायबल प्रायव्हेट कंप्लेंट. एखादा सेशन ट्रायबल प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करतो मी, 302 असो, 307 असो, 395 असो, कोणती सेशन ट्रायबल मी केस फाईल करतो एखाद्याच्या विरुद्ध, तर माझी काय तयारी असली पाहिजे? माझी तयारी असली पाहिजे की मी त्या दिवशी ती कंप्लेंट ड्राफ्टिंग प्रॉपर केली पाहिजे. डेट, टाइम, प्लेस, त्याचा इंटेन्शन. 307 मध्ये शब्द काय? इंटेन्शन, अटेम्प्ट टू कमिट मर्डर. तो इन्ग्रेडियंटचे शब्द आहेत ना, तुम्ही तुमच्या ड्राफ्ट मध्ये युज करा. जसं त्या पुस्तकात ड्राफ्ट आहे ना, पुस्तकात जसं सेक्शन आहे, चार्ज आहे, तसे त्याचे वर्डिंग्स तुम्ही युज करा तुमच्या ड्राफ्ट मध्ये. इट विल बी, युअर कंप्लेंट विल बी मोर पॉलिश्ड. तुमची कंप्लेंट ही अजून चांगल्या स्वरूपात दिसून येते. आता ही फाईल केल्यानंतर, वन्स यू फाईल दॅट इन्ग्रेडियंट्स इन युअर कंप्लेंट, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू रिच द विटनेस. की मला माझ्या मुंडकं छाटण्यासाठी तलवार फिरवली तेव्हा 3 माणसांनी बघितलं. 3 people have witnessed that incident, A, B and C or C, D, E. So we have to write the name of that witness properly. या 3 विटनेसने ते बघितलं आणि त्यानंतर माझी प्रायव्हेट कंप्लेंट जी काय असेल ती संपली. आता प्रायव्हेट कंप्लेंट ही जी प्रायव्हेट कंप्लेंट आहे, ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यानंतर मी स्वतःला एक्झामाइन करायचं ऑन होत. म्हणजे मॅजिस्ट्रेटने माझा एव्हिडन्स घ्यायचा. म्हणजे मॅजिस्ट्रेटने ही 225(2) ची प्रोसिजर फॉलो करायची. म्हणजे 202(2). तर या मॅजिस्ट्रेटने काय करायचं की कंप्लेनंटचं चीफ रेकॉर्ड करायची. चीफ म्हणजे एव्हिडन्स. जसं आपण पोलीस कसं 161 स्टेटमेंट घेतात जबाब, तसं मॅजिस्ट्रेटने समक्ष त्याचं स्टेटमेंट घ्यायचं. त्याच्यानंतर 3 विटनेसचं स्टेटमेंट घ्यायचं. या सगळ्या विटनेसचं स्टेटमेंट वाचल्यानंतर मॅजिस्ट्रेट कम्स टू अ कन्क्लुजन प्रायमा फेसी, की प्रायमा फेसी मला वाटतं की हे ऑफेन्स सेशन ट्रायबल ऑफेन्स घडलाय, तर ही कॅन इश्यू प्रोसेस अँड कमिट दॅट केस टू द सेशन्स कोर्ट. तर प्रायव्हेट कंप्लेंट मध्ये जेव्हा सेशन ट्रायबल ऑफेन्स असतो तेव्हा ही पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेसचा एक भाग येतो त्याच्यामध्ये. आता मॅजिस्ट्रेटकडे आपली अजून एक मोठा हत्यार आहे 226, म्हणजे डिसमिस करू शकतो कंप्लेंट. म्हणजे आता एखाद्याने चुकीचीच कंप्लेंट फाईल केली किंवा मॅजिस्ट्रेटला वाटलं की ही कंप्लेंटच खोटी आहे, चुकीची आहे, किंवा कंप्लेंट बसतच नाही कुठच्या इन्ग्रेडियंट मध्ये, तर मॅजिस्ट्रेट कॅन डिसमिस युअर कंप्लेंट ऑल्सो. तर आपली कंप्लेंट डिसमिस होणार नाही याच्यासाठी आपणच काळजी घ्यायची आहे. आणि कंप्लेंट डिसमिस न होण्याकरता आपण आपल्या ज्या कंप्लेंटच्या ड्राफ्ट मध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी आपली राहते. त्याच्यामुळे ड्राफ्टिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट इन युअर प्रायव्हेट कंप्लेंट. आणि यू आर द ऑथर ऑफ द कंप्लेंट. आणि जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाच तुम्हाला सिद्ध करायचं कोर्टामध्ये. खूप इझी, सोपं आहे. पण काय करतो आपण, घाबरून जातो. आपणच काय खूप खापट पसारा लिहून ठेवतो याच्यामध्ये, बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवतो. आजी आजोबा त्याचं काय केलं, त्यांनी काय केलं, त्याचं काय होतं, आजचा फेरफार होता, तो फेरफार होता. काय गरज आहे त्याच्यामध्ये? ऍटलास्ट क्रॉस एक्झामिनेशन मध्ये आलं, तुमच्या चीफ मध्ये तुम्ही नंतर काही सांगू, जेव्हा चीफ मध्ये त्यांनी क्रॉस मध्ये विचारले तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकता. बट तुमची लायबिलिटी जास्तीत जास्त कमी झाली पाहिजे हे तुम्ही बघायचंय. आणि त्याच्यामुळे हा ड्राफ्ट हा तुमचा तसा पक्का असला पाहिजे आणि परफेक्ट असला पाहिजे. आता एक्झामिनेशन ऑफ कंप्लेंट, आता याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली आहे. आता याच्यामध्ये काय सुधारणा झाली? 223 BNS सीआरपीसीचा, म्हणजे सीआरपीसीचा तुमचा 200 एक्झामिनेशन ऑफ कंप्लेंट, म्हणजे ही पहिली पायरी तुमची. आपण असं खालून वरती आलोय, कारण ह्या गोष्टी सांगायच्या अगोदर ही गोष्ट, म्हणजे ह्या कंप्लेंट सांगायच्या खालच्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत, तरच तुम्ही ही समजेल तुम्हाला. आता मी एखादी कंप्लेंट फाईल करतोय, आता या नवीन काय सुधारणा झाली. आतापर्यंत काय होतं सीआरपीसी मध्ये, आय फाईल अ कंप्लेंट, जज बघतो की बरोबर आहे, ह्याच्यात त्यांनी लिहिलं, याचं व्हेरिफिकेशन मी रेकॉर्ड केलंय आणि आरोपीने गुन्हा केला असं माझं प्राथमिक मत आहे. हे काय फायनल मत नाही, त्याचं प्राथमिक मत आहे. आणि आरोपी विरुद्ध त्यांनी ते इश्यू प्रोसेस केलं आणि आरोपीला समन्स काढून कोर्टात बोलवून घेतलं. दिस वॉज द प्रोसिजर विच वॉज फॉलोड इन सीआरपीसी टिल टुडे. नाउ दिस हॅज बीन चेंज्ड ऑर ऍज पर द नीड ऑफ द आवर म्हणतो ना आपण, म्हणजे आत्ताची गरज. आता जसं जसं कायदा का बदलतो, कारण जसं तुमचं बाकीचं चेंज होत जातं जसं तुमचं सर्कमस्टान्सेस चेंज होत जातात, की म्हणजे लोकांची वागणूक चेंज होत, तसं त्या कायद्यात बदल झाला. कायद्याच्या जेव्हा लक्षात आलं की लोक खोट्या कंप्लेंट करतात, कारण इश्यू प्रोसेस हा मोठा स्टिग्मा आहे, डाग आहे आपल्या चरित्रावरती. म्हणजे माझ्या विरुद्ध एकाने कंप्लेंट दाखल केली
आणि माझ्या विरुद्ध कोर्टाने इश्यू प्रोसेस केली की अंकित बंगेरा यांनी 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला, याला समन्स काढा. माझं काय, मी जाणार कोर्टात, जामीन देणार, त्या कोर्टात तारखाना जाणार, माझ्या नावावरती केस आहे, पासपोर्टसाठी मला कुठेतरी अडचण येणार, मला कुठे बाहेर फिरता येणार नाही, आउट ऑफ इंडिया जायचं परमिशन घ्यायचं कोर्टाकडनं, माझा सिबिल स्कोअर खराब होतो. आजकाल सिबिल स्कोअर हा खूप म्हणजे महत्वाचा राहतो. म्हणजे एखाद्या विरुद्ध कोर्टात काही कंप्लेंट असेल छोटी तरी विच इज डिस्प्लेड ऑन दॅट सिबिल स्कोअर, तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. म्हणजे माझ्याकडे एक डॉक्टरांची केस होती, त्यांचा जागेवरनं वाद झाला शेजारासोबत. ते जागेवरचा वाद झाला प्रांताला पॉवर्स आहेत, म्हणजे शांतता हे ठेवण्यासाठी 145 ची ऑर्डर म्हणतो आपण सीआरपीसीची, की ते ऑर्डर करू शकतात किंवा यांनी येऊ नये इकडे, किंवा याचं पोझिशन काढून त्याला दिलं पोझिशन. तर त्या केसमध्ये रिव्हिजन दाखल झालं. ते रिव्हिजन पेंडिंग होतं 7-8 वर्ष, पण ते डॉक्टरांचा सिबिल स्कोअर खराब झाला त्याच्यामुळे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी इफेक्ट होतो. त्यामुळे आता या 223 मध्ये काही सुधारणा केल्यात कायद्याने, ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्या सुधारणा आपण लक्षात घेतल्या पाहिजे कंप्लेंट करताना. आणि हे म्हणजे आपण म्हणू की दिस इज गुड ऑल्सो, थोडा प्रोसेस वाढेल तुमचं, पण ते चांगलं पण आहे. म्हणजे वकिलीच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे, आरोपीच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे. म्हणजे ऍज पर द व्ह्यू ऑफ अॅक्युजला ऑपॉर्च्युनिटी मिळते की माझी केस मांडायची इश्यू प्रोसेस व्हायच्या अगोदर. आजपर्यंत कायदा काय होता की इश्यू प्रोसेस होईपर्यंत त्या आरोपीला मध्ये बोलता येत नाही. म्हणजे उद्या ए ने बी विरुद्ध प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली कोर्टात, मी बी आहे, मी घरी बसलोय, माझ्या कम्प्युटरवरती बघतो की अरे माझ्या विरुद्ध कंप्लेंट दाखल झाली, पण मी कोर्टात जातो आणि वकील देतो की कंप्लेंट खोटी आहे, तर कोर्ट म्हणायचं यू डोंट हॅव व्हॉइस, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. इश्यू प्रोसेस होईल किंवा कंप्लेंट डिसमिस होईल, त्यानंतर तुमचा रोल चालू होतो. दिस वॉज द ओल्ड लॉ ऑफ सीआरपीसी. बट नाउ द चेंजेस हॅज बीन मेड or changes has been incorporated in BNSS, which is very much important for the accused, because accused gets the opportunity to come before the court and say that this complaint is spurious or false, and that opportunity is given by this amended BNSS. Now here त्यांनी काय म्हटलंय, magistrate having jurisdiction while taking cognizance of offense on complaint shall examine on oath the complainant, witness present, and if any, and the substance of such examination shall be reduced in writing and shall be signed by the complainant, witness, and also the magistrate, provided that no cognizance of the offense shall be taken by the magistrate without giving the accused opportunity of being heard. हा मुद्दा आता नवीन आलाय. म्हणजे मला एखाद्या विरुद्ध, मी जज आहे, ए ने बी विरुद्ध कंप्लेंट दाखल केली, ए सांगतोय की बी ने माझ्या कानाखाली या तारखेला, म्हणजे डेट, टाइम, प्लेस, 1 मार्च 2024 ला मी अलिबागमध्ये होतो किंवा माझ्या या ठिकाणी त्यांनी मला मारहाण केली, सांगितलं. कंप्लेंट दाखल झाली, कंप्लेंट आली, मॅजिस्ट्रेट काय करायचा, कंप्लेंट घ्यायचा, प्रायमा फेसी बरोबर वाटतं, म्हणजे तो दोषी पकडत नाही त्याला, पण तो प्रायमा फेसी त्याला वाटतं की बरोबर याची कंप्लेंट आणि इश्यू प्रोसेस करतो. पण आज ते मॅजिस्ट्रेट तसं करणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला अजून दक्ष राहावं लागेल डेट, टाइम, प्लेस लिहिताना. म्हणजे उद्या मी कंप्लेंट दाखल करतोय, ए ने 1 तारखेला इतक्या वाजता मला मारहाण केली, मग कोर्टाने बीला नोटीस काढायची पहिले की तुझ्या विरुद्ध ही कंप्लेंट दाखल झाली, तुझं काय म्हणणं आहे, से, नॉट एव्हिडन्स, से प्रायमा फेसी. हे सगळं प्रायमा फेसी होतं, वरच्यावरच बघायचं प्रायमा फेसी. आता बी आला, बीने सांगितलं की 1 तारखेला मी या ठिकाणी होतो, मी नव्हतोच इकडं, किंवा बीने सांगितलं की दिस इज अ टोटल फॉल्स कंप्लेंट, वाय आय एम रोट इन द फॉल्स कंप्लेंट, त्यांनी प्रायमा फेसी दाखवून दिलं आणि प्रायमा फेसी त्याचं बघितलं कोर्टाने, तर कोर्ट कॅन डिसमिस युअर कंप्लेंट. तर हे आरोपीच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे आणि वकिलांच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे की आपल्याला सुद्धा नवीन काम मिळतं इकडे. थोडस दोन्ही गोष्टींनी विचार केला तर इट इज बेनिफिशियल टू द अक्यूज ऑल्सो अँड इज बेनिफिशियल फॉर द ऍडव्होकेट्स ऑल्सो, दॅट a new work is, we can get a new work at the instance also, or we can have opportunity to get the complaint dismissed at that point itself. So this is proviso which has been added in section 223. Now further, when the complaint is made in writing and magistrate need not examine the complainant and witness. आता काही ठिकाणी कसं असतं की काही ठिकाणी कंप्लेनंट हा गव्हर्नमेंट सर्वंट असतो. म्हणजे आपल्याकडे 2 केसेस आहे, एक पोलीस कंप्लेंट, एक अदर दॅन पोलीस कंप्लेंट, अदर दॅन पोलीस रिपोर्ट. म्हणजे आपण म्हणतो ना, आता केसेस बघितले आपण की जीएसटीच्या केसेस आहेत किंवा कस्टमच्या केसेस आहेत, की प्रायव्हेट कंप्लेंट होतात, त्या फॉरेस्टच्या केसेस आहेत, फूड इन्स्पेक्टरच्या केसेस आहेत, फूड अँड ड्रगच्या, या सुद्धा प्रायव्हेट कंप्लेंटच आहेत. ते पोलीस आहेत का? नाही. फूड इन्स्पेक्टर पोलीस, इन्स्पेक्टर जरी नाव असलं तरी तो पोलीस नाही. फॅक्टरी इन्स्पेक्टर जरी इन्स्पेक्टर नाव असलं तरी तो पोलीस नाही. सो इट इज अदर दॅन पोलीस रिपोर्ट.
सो इन दॅट सिच्युएशन वेन अ गव्हर्नमेंट सर्वंट ऑर पब्लिक सर्वंट फाइल्स अ प्रायव्हेट कंप्लेंट, तर त्याला त्याला व्हेरिफिकेशनची गरज नाही. मग त्याचं तो मॅजिस्ट्रेट त्याची व्हेरिफिकेशन नोंदवायची, त्याची मॅजिस्ट्रेट कॅन डायरेक्टली सी द कंटेंट्स, मॅजिस्ट्रेट कॅन प्रायमा फेसी कम टू अ कन्क्लुजन अँड ही कॅन इश्यू अ प्रोसेस डायरेक्टली. So this is exception is there for the public servant. A magistrate, आता मगाशी म्हटलं मी तुम्हाला की जर ज्युरिडिक्शनच्या बाहेर असेल एखादी केस, म्हणजे पेनचा जेएमएफसीची केस आहे आणि इथे फाईल केली, तर मॅजिस्ट्रेट एन्डोर्समेंट मारेल आणि त्याला ते देऊन टाकेल. प्रोव्हाइडेड दॅट इफ द मॅजिस्ट्रेट makes over the case for inquiry to the another magistrate, provided also that if the magistrate makes over the case to another under section 212 after examining the complainant and the witness, and latter magistrate need not to re-examine the witness. म्हणजे आता 225 काय, एक्झामिनेशन ऑफ विटनेस आपण बघितलं, प्रोसेस इश्यू, पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स प्रोसेस. आता मी अलिबागचा जेएमएफसी आहे, माझ्याकडे ए ने कंप्लेंट फाईल केली, बी ने पेनचा राहतो बी, आणि बी ने त्याला मारहाण केली. मी काय करतो, एला बोलतो तुझा एव्हिडन्स दे बाबा, तुझं व्हेरिफिकेशन मी नोट करतो. ए सांगतो की माझ्यासोबत एक विटनेस होता, त्याचा सुद्धा जबाब नोंदवतो मी, त्याचा व्हेरिफिकेशन नोंदवतो. आणि मी सगळं बघितल्यानंतर मला समजतं की बाबा हे घटना घडली ती पेन मध्ये. तो इन दॅट सिच्युएशन मी तो गाशा मानतो, आय मेक अ एन्डोर्समेंट, आय मेक अ ऑर्डर अँड गिव्ह इट टू हिम, रिटर्न दॅट कंप्लेंट, गो अँड फाईल बिफोर पेन. आता हा कंप्लेंट पेन कडे घेऊन गेला. आता पेनच्या जेएमसी बोलला आपल्याला की पुन्हा तुम्ही विटनेस तपासा. नो नीड, नॉट रिक्वायर्ड, बिकॉज इन दिस चॅप्टर द एक्झामिनेशन ऑफ complainant, it has been stated that once it is examined by that JMFC, this magistrate need not examine him again. म्हणजे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाही एखादा जज म्हणे की पुन्हा तपासा सगळे, म्हणजे माझ्याकडे आले त्या तुम्ही त्या जेएमसी कडे तपासलेत विटनेस, तर पुन्हा माझ्याकडे तपासा. तर हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे की मी एखादी कंप्लेंट विदाउट ज्युरिडिक्शन जजकडे फाईल केली, त्या जजनी काही कारणास्तव किंवा त्या दुसऱ्या जजकडे पाठवलं, तर दुसऱ्या जजकडे पुन्हा स्वतःला एक्झामिन करायची गरज नाही. दिस हॅज बीन एक्सप्रेसली मेन्शन्ड इन दिस सेक्शन. There is an express provision which has been mentioned over there. आता magistrate shall not take the cognizance of the complaint against public servant for any offence has been committed in the course of discharge of his functions and official duties unless, म्हणजे एखाद्या सरकारी नोकराच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट दाखल करताय काम करत असताना, म्हणजे उद्या मी एखादा मुलगा गाडी घेऊन चाललाय, त्याला त्यांनी गाडी अडवलं आणि त्याच्या आरोप असे आहेत कोणाचे, कंप्लेंटचे, की मला पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी माझ्या कानाखाली मारले किंवा पोलिसांनी मला धक्कल, की पोलिसांनी मला शिवीगाळ केली, मला माझ्या पेपर मागितले, पेपर नव्हते पण त्यांनी मला शिवीगाळ केली. तर इन ऑफिस त्याचं ड्युटी तर नाहीये शिवीगाळ करणं, बट इन डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी दॅट ऑफेन्स हॅज बीन कमिटेड, किंवा तो ड्युटीवर होता त्या दिवशी. तर प्रायव्हेट माणसाच्या विरुद्ध, प्रायव्हेट म्हणजे पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल करताच येत नाही का, असं नाहीये. यू कॅन फाईल अ कंप्लेंट, पण जेव्हा तुम्ही प्रायव्हेट पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल करता, पब्लिक सर्वंट सरकारी नोकराच्या विरुद्ध प्रायव्हेट कंप्लेंट त्याच्या कामाच्या बाबतीत फाईल करतात, म्हणजे एखाद्या सरकारी नोकर आहे तो रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आणि त्यांनी इथे चोरी केली असेल दुसरीकडे, तर त्याला काही लागू होत नाही. देर आर व्हेरियस जजमेंट्स ऑन दॅट पॉईंट. पण त्याच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्यांनी काहीतरी काम केलं, त्या कामात त्यांनी काहीतरी ऑफेन्स घडला त्याच्याकडनं किंवा केलं, तर ऍट दॅट टाइम यू कॅन फाईल अ कंप्लेंट. बट आधी सँक्शन होतं सुरुवातीला. आता सँक्शनचा थोडासा अर्थ वेगळा असा लावला त्याच्यामध्ये त्यांनी. Or such public servant is given an opportunity to make assertions as to the situation that led to the incident so alleged. म्हणजे मी सांगितलं की मी प्रायव्हेट माणूस आहे, मी गाडी घेऊन जात होतो, मला सिग्नलवरती अडवलं, त्यांनी कागद मागितले आणि या पोलीस हवालदार होता, त्यांनी मला शिवीगाळ केली, घाणेरड्या शिव्या दिल्या. 504-500 कंप्लेंट मी फाईल केली, प्रायव्हेट कंप्लेंट. ही प्रायव्हेट कंप्लेंट फाईल झाल्यानंतर, ही प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करताना मी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये कोर्ट काय करणार, याच्यामध्ये की त्या पब्लिक सर्वंटला नोटीस काढणार, त्याच्याकडनं से घेणार. जसं आता आपण बघितलं की प्रत्येक माणसाला से घेतात, तसं याच्याकडनं की इन विच सर्कमस्टन्सेस दिस ऑफेन्स हॅज बीन कमिटेड, त्याच्याकडनं ती परिस्थिती जाणून घेण्याचा अधिकार कोर्टाकडे आहे. दॅट इज कंपल्शन. आणि रिपोर्ट कंटेनिंग द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्स ऑफ इन्सिडेंट फ्रॉम द ऑफिशियल सुपिरियर टू द पब्लिक सर्वंट इज रिसिव्ड. म्हणजे जेव्हा आपण हे कंप्लेंट फाईल करतो, एक तर आपणच ती ज्या पब्लिक सर्वंटच्या सुपिरियरकडे कंप्लेंट दाखल करून ती मागवायची, किंवा कोर्टाकडनं ऑर्डर करून घ्यायची त्याच्या सुपिरियरचा रिपोर्ट मागवा म्हणून या बाबतीत, म्हणजे त्याची कंप्लेंटची कॉपी त्याला पाठवावी आणि ते कंप्लेंट हे करून घ्यावं. तर या सगळे मुद्दे जे आहेत ते प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये आपण याच्या उलट गेलो. आता पुन्हा स्ट्रेट येऊ आपण याच्यामध्ये. तर कोणाला काही शंका असतील तर सांगा याच्यामध्ये. आता प्रायव्हेट कंप्लेंटचा सोपा विषय, फक्त तो अजून सिम्प्लिफाय कसा करायचा हा आपल्यावरती आहे. कोर्टामध्ये आर्ग्युमेंट आणि इश्यू प्रोसेस एक हे असतं, म्हणजे
पहिले आपण कंप्लेंट दाखल करतो, एव्हिडन्स देतो, मग कोर्ट पुट अप द मॅटर फॉर आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट आणि इश्यू प्रोसेस म्हणतो आपण, तेव्हा आपली गाबरगुंडी उडते, काही बरंच काय काय आर्ग्युमेंट करायचं. इट इज व्हेरी शॉर्ट. व्हॉट ऑफेन्स हॅज बीन कमिटेड, व्हॉट सेक्शन्स आर ऍप्लिकेबल, अँड अंडर व्हॉट सेक्शन द इश्यू प्रोसेस इज टू बी डन. तर कीप इट मोर सिम्प्लिफाईड. या ड्राफ्टमध्ये काही जास्त लिहू नका, जेवढी घटना घडली तेवढ्या शॉर्ट मध्ये लिहा, आणि शॉर्ट मध्ये लिहून तेवढंच इश्यू प्रोसेस होईल, आणि दॅट वुड बी मोर सिम्प्लिफाईड अँड इट वुड बी मोर इझियर फॉर यू टू आर्ग्यू बिफोर द कोर्ट. तर काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला कंप्लेंट करताना, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आता? कोणाला काही शंका आहे का त्याच्यात? हा, हो, व्हेरिफिकेशन जे असतं ना, ते व्हेरिफिकेशन कोर्टाची ड्युटी आहे. कोर्टाने तुम्हाला विटनेस बॉक्समध्ये उभं करून ते व्हेरिफिकेशन नोंदवून घेतात, आणि ते नोंदवून त्यांनी ते घेऊन घेतात, आणि त्याच्यावर तुमची सही आणि मॅजिस्ट्रेटची सही असते त्याच्यामध्ये. आता 138 मध्ये ज्या जजमेंट्स आहेत, यू कॅन गिव्ह इट ऑन ऍफिडेव्हिट. दॅट व्हेरिफिकेशन यू कॅन गिव्ह इट ऑन ऍफिडेव्हिट. दॅट इज द प्रोव्हिजन. तुम्ही चीफ पण ऍफिडेव्हिट देऊ शकता त्याच्यात. बाकीच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नाही देऊ शकत चीफ. तुम्ही 323च्या केसमध्ये चीफ ऍफिडेव्हिट देऊ शकत नाही. ते फक्त 138 साठी आहे स्पेशल प्रोव्हिजन. तर मॅजिस्ट्रेट हॅज टू रेकॉर्ड दॅट व्हेरिफिकेशन. पण आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, तो लिहून आणतात, सह्या होतं, प्रोसिजर इज फॉरवर्ड मॉकली. बट द ट्रू प्रोसिजर इज दॅट, त्या कायदा काय सांगतो, मॅजिस्ट्रेट शुड लिसन टू हिम, राईट, ही हॅज टू नरेट ऑल दिस थिंग अँड राईट दम. त्याच्यामुळे मी म्हटलं की तुमचा ड्राफ्ट जो असतो, ड्राफ्टिंग इज अवर टेक्निक, ड्राफ्टिंग इज अवर क्वालिटी. ड्राफ्टिंग मध्ये खापड पसारा लिहायचा नाही. तुम्ही सेक्शन वाचा, सेक्शनचा इन्ग्रेडियंट वाचा, इन्ग्रेडियंटचे शब्द आले पाहिजे त्याच्यामध्ये, आणि घटना, टाइम, प्लेस, कधी घडल्या घटना, शॉर्ट मध्ये घटना, काय पाहिजे तुम्हाला, एवढंच. एमआरटीपीची कंप्लेंट ही होते, ही अदर दॅन पोलीस रिपोर्ट, आणि ही कंप्लेंट पब्लिक सर्वंट फाईल करतो, म्हणजे एसडीओ फाईल करतो. एमआरटीपीची कंप्लेंट, एमआरटीपीची कंप्लेंट तुम्ही नाही फाईल करू शकत. आणि तुम्हाला फाईल करायची असेल तर देर इज अ प्रोसिजर विच हॅज टू नोटीस हॅज बीन गिवन, शुड बी गिवन टू द हायर ऑथॉरिटी, प्लॅनिंग ऑथॉरिटी, आणि त्या सगळ्या कॉग्निझन्स करेल. एन्व्हायरमेंट ऍक्टचं सेक्शन 15 येईल त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. कंप्लायन्सेस झाल्यानंतर यू कॅन फाईल. दॅट इज अ वास्ट. कारण डिफेमेशनसाठी वेगळं आहे. डिफेमेशनसाठी आपण बघतो, डिफेमेशन करताना कोणी डिफेमेशनची फाईल करायची, पब्लिक सर्वंटनी डिफेमेशन केलं असं म्हणणं असेल तर 6 महिन्यात फाईल करावे लागते. जर दुसरा माणूस असेल तर तुमचा तो लिमिटेशनचा पिरियड आहे सीआरपीसी मध्ये किंवा बीएनएसएस मध्ये. डिफेमेशनच्या कंप्लेंटमध्ये एक्सेप्शन्स असतात, म्हणजे एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे उद्या माझ्यावरती केस आहे आणि एखाद्याने माझ्या सांगितलं याच्यावरती केस आहे, तर केस इज अ फॅक्ट, दॅट कॅनॉट बी डिफेमेशन. जे फॅक्ट आहेत दॅट कॅनॉट बी डिफेमेशन. तर असं त्याला एक्सेप्शन्स आहेत, त्या एक्सेप्शन्स पण वाचायचं ड्राफ्ट करताना. आता आपण कंप्लेंट एवढी मोठी ड्राफ्ट करायचं, मेहनत घ्यायचो, आणि कोर्ट आपली कंप्लेंट डिसमिस करून टाकणार. तर इट इज अवर ड्युटी टू गो रीड द सेक्शन. म्हणजे फर्स्ट बेसिक थिंग इज दॅट whenever you have to draft a complaint, whatever be the sections, you first read the section, read the ingredient, the charge, the draft of a charge is given below that section. Read the draft also of that charge, so that it would be easy for you to draft a private complaint very shortly. आणि जेव्हा तुम्ही अशी ड्राफ्टिंग करणार तेव्हा ते तुमची केस ही टिकते. म्हणजे जे असं म्हणतात ना लोक, त्रास देण्यासाठी फक्त कंप्लेंट दाखल करा प्रायव्हेट. बरेच जण असं असतं की सिव्हिलचा दावा पेंडिंग आहे किंवा सिव्हिल सूट पेंडिंग आहे, तर त्रास द्यायचा आहे म्हणून आपण एक प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करतो. तसं नाही, की दॅट हॅज टू बी सीन. आणि आता या नवीन बीएनएसएस प्रमाणे नुसतं त्रास देण्यासाठी कंप्लेंट सुद्धा फाईल करू शकत नाही आता. कारण कोर्टाने त्या कायद्याने त्या आरोपीला नोटीस द्यायची आहे, विचारायचं आहे किंवा व्हॉट इज दिस, डू यू हॅव एन एक्सप्लेनेशन फॉर दिस, अँड इफ इट इज फाउंड फ्रुलेस द कोर्ट कॅन डिसमिस द कंप्लेंट. सो इन दिस सिच्युएशन दिस लॉ हॅज टेकन अटमोस्ट केअर की खोट्या कंप्लेंट्स होणार नाही. म्हणजे कोर्टाची जबाबदारी आहे की खोट्या कंप्लेंट्स होऊ नये. आता यासाठी काही जजमेंट्स आहेत. पेप्सी फूड म्हणून एक जजमेंट आहे, पेप्सी फूड. आणि इश्यू प्रोसेसवरचं एक चांगलं जजमेंट असेल ना, तर तुम्हाला मी एक चांगलं जजमेंट या पॉइंटवरचं त्याच्यात, म्हणजे त्या इश्यू प्रोसेसच्या फॅक्ट्सवरती खूप चांगले जजमेंट्स, म्हणजे जागा तर एक ह्याचे पेप्सी फूड्स म्हणून आहे, पेप्सी फूड्स वर्सेस स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून. त्यात सायटेशन बघा. पण त्याच्यामध्ये समनिंग अॅक्युज इज व्हेरी मच सिरियस. म्हणजे स्टिग्मा, मगाशी मी जे सांगितलं की एखाद्या आरोपीला समन्स काढायचं म्हणजे त्याच्यावरती जो डाग आहे, कारण त्याचं सगळंच बंद होतं. उद्या केसमध्ये जामीन देते, सिबिल स्कोर खराब होतो त्याला कुठे ऍडमिशन घ्यायचे, क्रिमिनल रेकॉर्ड दिसतो त्याचा. तो म्हणून त्या कोर्टाने त्यात म्हटलंय की इट इज म्हणजे मॅजिस्ट्रेट हॅज टू टेक अटमोस्ट केअर बाय इश्युइंग द प्रोसेस. तुमची इश्यू प्रोसेसची ऑर्डर छोटी असेल, मोठी असेल जजची,
पण त्यात ऍप्लिकेशन ऑफ माइंड असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण आपल्या ड्राफ्टिंग मध्ये प्रॉपर आपण लिहून दिलं, म्हणजे आपण जे मगाशी म्हटलं कधी घटना घडली, टाइम प्लेस, डेट टाइम प्लेस इज इम्पॉर्टंट. घटना जी आहे ती शॉर्ट मध्ये असली पाहिजे, म्हणजे त्यांनी माझ्या एक कानाखाली मारलं, हाताबुक्याने मारहाण केली, दोघांनी बघितलं, संपला विषय. कशाला सगळं यायला पाहिजे, मी उजव्या बाजूला तो डाव्या बाजूने आला, माझ्या शर्ट पकडली काय, नॉट रिक्वायर्ड. तुम्ही जेवढं मोठं लिहाल यू हॅव टू प्रूव्ह इट, अँड दिस वुड बी मोर फॅटल फॉर देम. अॅक्युज साठी त्रासदायक आहे. क्रॉस पण लिमिट होतो याची. तुमची हे जेवढा शॉर्ट असेल तेवढी जी क्रॉस पण हे होते ना. आता एखादा 354चा गुन्हा आहे, हा आला माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं, स्टॉप युअर कंप्लेंट. मोटिव्ह प्रिपरेशन साठी तुम्ही एक पॅरा टाकणार की व्हॉट वॉज द मोटिव्ह प्रिपरेशन ऑफ प्रिव्हियसली, व्हॉट रिलेशन इज दॅट, सबसिक्वेंट दिस अँड सबसिक्वेंट दॅट. फॉर इश्युअन्स ऑफ प्रोसेस ऑफ प्रायमा फेसी, म्हणजे इश्यू प्रोसेस करताना जजनी काय तो शिक्षा देण्याचं बघायचं नाही, जजनी फक्त प्रायमा फेसी बघायचं आहे, गुन्हा घडल्याचं प्रथम दर्शी दिसतं. And therefore the court will issue process. So that you have to see while drafting the complaint. So drafting is very much important, which will take your case for success. If your drafting is wrong, if your drafting is like vagabond, म्हणजे असं नुसतं इकडे इकडे फिरणारं ड्राफ्टिंग असेल तर चुकीचं आहे. म्हणून ड्राफ्टिंग करताना पहिलं तुमचे प्रयार लिहून काढा. अंडर व्हॉट सेक्शन्स यू आर गोइंग टू इश्यू प्रोसेस ते लिहून काढा पहिले, आणि देअर आफ्टर यू ड्राफ्ट द कंप्लेंट. सो इट वुड बी विदिन द फ्रेमवर्क. तर अजून कोणाला काय शंका आहे त्याच्यामध्ये, असं काय विचारायचंय? कारण हा जो प्रश्न आहे ना, हा जो प्रायव्हेट कंप्लेंट आहे ना, हा प्रत्येक ज्युनियरसाठी किंवा प्रत्येक नवीन वकिलासाठी किंवा प्रत्येक वकिलासाठी हा महत्वाचा भाग आहे, जिथे पोलिसांचा राईट नाहीये, जिथे आपण ऍज अ ऍडव्होकेट आपण फाईल करतो एखाद्याची कंप्लेंट. त्याच्यामुळे या प्रायव्हेट कंप्लेंट सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी प्रत्येक जणांनी फेस केला असेल, फाईल करणं किंवा अपियर होणं. तर इश्यू प्रोसेस पर्यंतचा भाग आहे. पुढे ट्रायलचा भाग वेगळा अजून, ते आपण नंतर कधीतरी लेक्चर झालं की ती क्रॉस कशी असेल, एव्हिडन्स बिफोर चार्ज काय असेल, पुन्हा ऑर्डर ऑफ फ्रेमिंग चार्ज काय असेल, हा पुढचा भाग झाला. पण इश्यू प्रोसेस म्हणजे स्टॉप, इथे आपण इथपर्यंत आहोत, कंप्लेंट आणि इश्यू प्रोसेस. आज एवढाच लेक्चर आहे आपलं. तर काय कोणाला शंका असतील तर विचारा त्याच्यात. काही गरजेचं नाही, काही गरजेचं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना एनसी दिली, मग माझी दखल घेतली नाही म्हणून मी एसपी कडे कंप्लेंट केली, नॉट रिक्वायर्ड. 420 हे आता तर ललिता कुमारीचं जजमेंट आहे. ललिता जे FIR दाखल ते 156(3) संदर्भात आहे. म्हणजे आता 156(3) म्हणजे आपण FIR दाखल करण्यासाठी पोलिसांना मागतो ना 156(3) ची प्रेयर. आता ही झाली प्रायव्हेट कंप्लेंट इश्यू प्रोसेस वाली. दुसरी एक कंप्लेंट असते त्यात आपण FIR दाखल नाही केली माझी, तर FIR दाखल करून घ्या अशी 156(3) ची प्रेयर करू. 156(3) आता बदलली असेल इथे BNSS मध्ये. तर त्या 156(3) आता 173 झालं असेल, 175(3) झालं, 156(3) 156(3). म्हणजे आपण कोर्टाला सांगतो की पोलीस इज नॉट रेकॉर्डिंग माय FIR, यू काइंडली डायरेक्ट देम टू रजिस्टर FIR. फॉर दॅट पर्पज दॅट ललिता कुमारी जजमेंट अँड ते दुसरे एक जजमेंट आहे, ते दोन जजमेंट्स आहेत, त्यात ते फॉलो केले पाहिजे स्टेप्स वन बाय वन. कंप्लेंट ही हॅज नॉट टेकन द कॉग्निझन्स, देअर आफ्टर फाईल अ प्रायव्हेट कंप्लेंट. इश्यू प्रोसेस आपलं पहिलं माहिती क्लिअर पाहिजे. इश्यू प्रोसेस करायची 156(3) करायचं. कधी कधी 156(3) ची कंप्लेंट करतो, पण कोर्टाला वाटतं 156(3) होणार नाही. इन दॅट सिच्युएशन कोर्ट कॅन से दॅट गिव्ह युअर एव्हिडन्स अंडर 202(2) और सेंड दिस मॅटर फॉर 202(2) असं पण करतो त्याच्यामध्ये ऑर्डर. सो दॅट इज 190 जो होता टेकिंग ऑफ कॉग्निझन्स बाय द मॅजिस्ट्रेट. 190 जो CRPCचा होता जुना, तो आता 190 इथे 200 काहीतरी झाला असेल, 190 आता 210 झाला इकडे. इश्यू प्रोसेस ती से साठी मागवतो ना. आता ही इश्यू प्रोसेस होत नाही. आता नवीन जे 225 मध्ये की मॅजिस्ट्रेट कडे एखादी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली, मी A ने B विरुद्ध कंप्लेंट दाखल केली, B ने माझ्या कानाखाली मारहाण केली या तारखेला इतक्या वाजता आणि त्याच्यामुळे मला दुखापत झाली साधी आणि माझी कंप्लेंट, तर कोर्ट डायरेक्ट इश्यू प्रोसेस करणार नाही. आता कोर्ट विल कॉल द से ऑफ दिस B की तुझं काय म्हणणं याच्यावरती, ते ती ऑर्डर चॅलेंजेबल नाही राहणार, कारण त्यात तुम्हाला आरोपी नाही बनवलं. यू आर कॉल्ड बिफोर द कोर्ट टू गिव्ह द अपॉर्च्युनिटी फॉर हिअरिंग. आणि आपलं से बघून कोर्टाला वाटलं की कंप्लेंटची कंप्लेंट खोटी आहे, तर कोर्ट कॅन डिसमिस. ऑन द कॉन्ट्ररी द कोर्ट इश्यू प्रोसेस, देन आय कॅन गो इन रिव्हिजन. जे असते ते मॅजिस्ट्रेट ट्रायबल ऑफिसर वेगळे बघ असेल त्याच्यावर डिपेंड.
सेशन ड्रायव्हर असेल तरी सेशनला अँटिसिपेटरी बेलसाठी जाईल. पण इन दॅट सिच्युएशन देर इज नो नीड ऑफ पर्सनल ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुम्हाला जामीन द्यायची गरज नाही कोर्टासमोर. यू कॅन अपिअर थ्रू ऍडव्होकेट. म्हणून मी तेच सांगितलं की ही जी नवीन प्रोव्हिजन आहे ना, ही वकिलांसाठी सुद्धा फायद्याची आहे आणि त्या आरोपींसाठी नक्कीच फायद्याची आहे. पण वकिलांना सुद्धा नवीन काम आहे त्याच्यामध्ये, असं आहे त्याच्यामध्ये. अजून कोणाला काय शंका आहे प्रायव्हेट कंप्लेंट ड्राफ्टिंग करताना एवढं लक्षात ठेवा, सेक्शन वाचा, सेक्शनचे इन्ग्रेडियंट वाचा आणि ते त्याच्यात रिप्रोड्यूस करायचा प्रयत्न करा तुम्ही, म्हणजे त्याच्यात बसवायचा प्रयत्न करा. नाही, मिसअप्रोप्रिएशन तुमची आयपीसीचे मिसअप्रोप्रिएशन मध्ये असतील ना, मग त्याच्याआधी तुम्हाला ते पुन्हा दिलं ना प्रायव्हेट कंप्लेंट, त्याच्यात त्याला नोटीस जाईल त्याला, म्हणजे त्याचा सेम मागवतील अंडर विच सर्कमस्टन्स ऑफेन्स हॅज बीन कमिटेड. नाही तुझं करप्शनचे केसेस असतील, करप्शनसाठी असेल तर तुम्ही स्पेशल कोर्टमध्ये फाईल करणार, पण दिस प्रोसिजर विल फॉलोड बाय द स्पेशल कोर्ट. हो, बट इट वुड बी इफ पीसी ऍक्टचे जर हे असतील त्याच्यामध्ये सेक्शन्स लावणार असतील तर. अजून कोणाला काय समजलं नाही, विचारायचंय काय? हो, त्यात घेतो ना आपण मागून 2-3 साक्षीदारांची नावं दिली पाहिजे, मग लिस्ट दिली पाहिजे. विदाउट लिस्ट मॅजिस्ट्रेट कॅनॉट इश्यू प्रोसेस. आपण म्हणून ते लिस्ट द्यायची, सेपरेट लिस्ट आली पाहिजे तुमच्या कंप्लेंट सोबत, की सोबत या केस सोबत तपासणारे साक्षीदार ते जरी स्वतः व इतर गरज पडल्यास इतर साक्षीदार. हो, एन्डॉर्समेंट ठेवायची तशी त्याच्यात. हो, आता जज, ती एन्क्वायरी 2 प्रकारची आहे. एक जजनी स्वतः एन्क्वायरी करायची किंवा साहेब स्वतः एन्क्वायरी करायची जजनी किंवा पोलिसांकडनं करायची. पोलिसांची 202 पोलिसांनी त्यांना 202 प्रमाणे त्यांना बोलून घ्यायचं, त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे, कोर्टाला रिपोर्ट द्यायचा, त्यांनी सबमिट करायचा पोलिसांनी की आम्ही तपास केला, तपासाला त्यांनी चेक बाउन्स केला, दिसून आलं, त्यांनी रिपोर्ट. म्हणजे आता जजेस काय करतात, आता त्याच्यासाठी सायटेशन आले 138 मध्ये. या पॉईंटवरती बऱ्याच जजेसचं कन्फ्युजन होतं. काही जजेस पोलिसांकडे पाठवायचे, पुन्हा ते पडून राहायचं महिने. कधी कधी जज एन्क्वायरी करायचा, जजकडे पडून राहायचे, जज म्हणे 3 विटनेस तपासा, 4 विटनेस तपासा. तो दॅट इज द कंप्लेनंट चॉईस. कंप्लेनंट सुद्धा एकट्याला तपासून सुद्धा तो करू शकतो त्याच्यामध्ये, पुढशीच देऊन की आय डोंट वॉन्ट टू एक्झामिन एनी अदर विटनेस ऑन द बेसिस ऑफ दिस. दॅट इज अ एन्क्वायरी मेड बाय द मॅजिस्ट्रेट. सो इट इज नॉट रिक्वायर्ड की असं झालंच पाहिजे म्हणून. नक्की ना, हो ना, कारण तुम्ही नुसतं म्हणाल, म्हणून सांगतो ड्राफ्टिंग इज अ वाईस, म्हणजे हे आहे. तुम्ही ड्राफ्टिंग मध्ये काय करावे सांगाल की मी असं गेलो, माझ्यावरती एनसी झाली आणि हे झालं, मी एनसी केली आणि ही पोलीस दखल घेत नाही, मी कंप्लेंट दाखल केली. आता या बीएनएसएसने काय केलंय, तुम्ही आता हे जुन्या याच्यावर असतात सीआरपीसी मध्ये, जुन्या सीआरपीसी मध्ये असं कंप्लेंट केली असती तर मॅजिस्ट्रेटने बघितलं नाही प्रायमा फेसी दिसते केस आणि इश्यू प्रोसेस करा. पण आता काय आहे की हे कोर्टात आणणार नोटीस कोणाला, आरोपीला. तो आरोपी येऊन सांगणार की नाही साहेब मी पहिले एफआयआर दाखल केली, मग ही खोटी एनसी दाखल केली माझ्या विरुद्ध आणि खोटी प्रायव्हेट कंप्लेंट. त्याच्यामुळे इन युअर ड्राफ्ट इट शुड बी इन्कॉर्पोरेटेड that you make a statement that police have registered a false FIR against me and they have not filed my complaint. It is your choice, you can make a complaint against the officer also, but again you have to follow the procedure for the public servant. कसं आहे